नमस्कार, तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज, सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ। नमस्कार, मी संतोष। स्टार बुलेटिन न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे प्रथमतः सहर्ष स्वागत। आज आपण गोरडेमळा या ठिकाणी आलेलो आहे आणि गोरडेमळा ग्रामस्थांचा एक अंगणवाडी समोर हे जे आपण पाहू शकता डीपी, हे पूर्णपणे वायरीचे जे जाळ आहे आणि एक तार वरून गेलेली आहे आणि दुसरी तारा ह्या बाजूने गेलेली आहेत आणि ग्रामस्थांचं म्हणणे असं आहे का कधी कधी असं हा जो ताण दिलेला आहे ह्या ताण मध्ये या शेडला करंट उतरला होता आणि अंगणवाडी असल्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि त्याच अंगणवाडीवरनं ही एक तार गेलेली आहे, ही एक लाईन गेलेली आहे आणि बाजूला पाहू शकता आपण ही अंगणवाडी आहे आणि या अंगणवाडीच्या बाजूला इथं ध्वजारोहणासाठी हा खांब लावलेला आहे। तर इथून आम्हाला वायर स्पार्क होताना सुद्धा त्या खांबळ्याला दिसत आणि एक दिवस खांबळ्याला करंट उतरला होता। तर या ठिकाणी अंगणवाडीच्या शिक्षिका आहेत, त्यांना आपण थोडासा विचारपूस करणार आहोत। तर नक्की असा प्रकार काय झाला होता? मॅडम नमस्ते। नमस्कार, आपला परिचय? मी अंगणवाडी सेविका गोरडेमाळा शिंगवे, वैशाली गणेश वावळ इथे सेविका म्हणून काम करते। या माझ्या मदतनीस आहेत। म्हणजे ह्या वायरीचं काय नेमकं लहान मुलांना काय असं भीतीचं एवढं वातावरण कसं निर्माण झालं, काय झालं? पहिल्या वायरी इथं नव्हत्या, नंतर इकडे आल्यात त्या आणि त्या पण आहे। इथं वारंवार करंट येतो, आमची छोटी छोटी मुलं असतात, बराच वेळा करंट आला। आम्ही बराच वेळा पालकांना सांगितलं, ग्रामस्थांना सांगितलंय, त्यांनी आम्हाला सहकार्य करून ते दुरुस्त करून दिलं। पण वारंवार वेळेत सगळं उपलब्ध होईल असं नाही ना, म्हणजे आमच्यासाठी ते धोकादायकच आहे। वर पाण्याची टाकी आहे, वारंवार साफ करावं लागते आणि इथं ध्वजारोहण करताना वर जावं लागतं, ते धोकादायकच आहे आमच्यासाठी। मग तुम्ही याची काय एमसीबी कडे काय याची काय मागणी वगैरे काय निवेदन वगैरे दिलं का? बऱ्याच वेळा सांगितलेली, पण त्यांनी दखलच नाही घेतली अजूनपर्यंत। तुमच्याकडे निवेदन दिलेली काय कॉफी वगैरे असेल ना, पोच घेतली असेल ना? आहे ना आहे। तर इलेक्ट्रिक बोर्डाला जे निवेदन दिलं होतं त्याची पोच पण आहे आणि त्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तर पाहू अजून बाजूला। ताई नमस्कार। नमस्कार, आपला परिचय? आपला परिचय कमल लक्ष्मण गोरडे, गोरडे मळ्यात अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते। तर इथं करंट येतोय, तर करंट आल्याच्या नंतर कसं माणसाला ग्रामस्थांना बरेच वेळा सांगितलं, त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलं। टाकी धुण्यासाठी जायला लागतं, लहान लहान मुलं कधी डोळा चुकून बाहेर येतात, मग त्यांना आम्हाला म्हणजे कसं धोका आहे त्या गोष्टीचा आणि ज्या ह्या वायरी जातात त्यात काढणं गरजेचंच आहे। म्हणजे वायरी निघाल्या पाहिजेत असं तुम्हाला? हा, निघाल्याच पाहिजे किंवा एका साईडला घेऊन त्याचं दुरुस्ती केली पाहिजे। म्हणजे अंगणवाडीवरती या वायरी नाही पाहिजे? हा, नाहीच पाहिजे, अंगणवाडीवरती या वायरी नाही पाहिजेत। तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, त्यांना पण आपण विचारणं करणार। नमस्कार। नमस्कार। आपण इथलेच? हा, इथलेच आहे। आपला परिचय? परिचय सुहास गोरडे। आता ज्या अंगणवाडीच्या शिक्षक आहेत आणि दुसरे कार्य कर्मचारी यांनी जे सांगितलंय याच्यामध्ये तुम्ही सहमत आहात का? हो, आहे ना। म्हणजे नक्की करंट येतो का? करंट आता करंट येतोय का? मग आता मी प्रत्यक्षात नव्हतो इथं, आता त्यांनी मॅडमने सांगितलं त्यावेळेस मी तर नव्हतो करंट येतोय का नाही त्यावेळेस ऐकून आहे मी। आणि बुवा लहान मुलं आहेत, वरती जात आहेत टाके धुवायला आणि हे ध्वजारोहणाच्या वेळेस जर चुकून जर करंट आला, एखाद्या मुलांनी जर हात लावला तर उद्या जर काही दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोणी? म्हणजे या वायरी धोकादायक आहेच त्या। तुम्हाला काय वाटतं ज्या शिक्षकांनी सांगितलं तर तुम्ही सहमत आहात त्या गोष्टीशी? हा, सहमत आहे। तारा निघल्या पाहिजे। निघल्या, पण त्याला न्यायला पर्याय मार्ग कुठे आहे दुसरा? पर्याय मार्ग आता ते यांनी महावितरणाने हे केलं पाहिजे ना, एमसीबी वाल्यांनी। पण तसं तुम्ही निवेदन करायला पाहिजे ना? निवेदन केलंय एमएससीबी वाल्यांनी, आता पर्याय व्यवस्था शोधली पाहिजे। मग त्यांनी काय बोलले असते ना कधी येतो वगैरे काय पाहण्यासाठी? ते साहेबांनी सांगितलं आम्ही काही पर्याय व्यवस्था करतो म्हणून त्याच्यावर निवेदन दिलं त्यांना आम्ही। निवेदन दिलं। बाबा काय म्हणता, सहमत आहात का तुम्ही? हा, बरोबर आहे ना। बालवाडीचे शिक्षक त्यांनी सांगितलं हे काय 40 वर्षापूर्वी पहिली लाईन अशी गेलेली होती की आता चुकून क्रॉस करून घेतलेली। क्रॉस करून घेतली? हा, म्हणजे बालवाडी अंगणवाडी झाली तेव्हा ही तार नव्हती का वर? नाही, आता येऊन घेतले। पहिली ताराची सरळ लाईन सरळ होती? हा, सरळ होती। आता त्या बाजूला सरकली, वरून गेली? हा।
नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला शिक्षकांनी सांगितलंय ते काय व्यवस्थित सांगितलं त्या जमत? दिवशी मला एक 5-6 दिवस झाले तेव्हा त्या मदनीसचा फोन आला. मी कार्यक्रमात होतो बाहेर, त्यावेळेस त्यांनी फोन केला, बाबा त्या तारांचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायला लागेल. त्याच्यानंतर मी वायरमॅनला इथं घेऊन आलो, त्याला सगळं दाखवलं. त्यांनी त्या साहेबांना फोन पण केला. त्याच्यानंतर आम्ही पोरं लावून त्यांना एक अर्ज पण दिला. ह्या अर्जाची पोच आहे त्याच्या सगळं, त्याच्यावर त्यांनी सगळे डिटेल दिलेले. हे बघा, हे तुम्हाला हे बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी या तारा चालू करायच्या आधी बुवा याची सोय करावा. याच्या आधी 2 वेळा करंट आलाय. त्या मॅडमने यांनी मला स्वतः फोन केलेले. त्यावेळेस मी स्वतः इथं येऊन त्याला वायरमॅन कोण लाईट बंद करून ते काय फॉल्ट आहे तो काढल्याच्या नंतर मग चालू केलेले. हे आता परत जर पावसाळ्यात चालू झालं तुम्ही एक प्रकारे धोकादायक आहे धोक्यादायक मुलांना. आहे. त्यानंतर मी आज स्वतः मनसरच्या ते आपलं निरगुट सरवाल्या साहेबांना फोन केला, तर त्यांनी मला आहे ना वेगळीच उत्तरं दिली. त्यांना मी काय सांगितलं होतं, त्या तारांचा पहिला बंदोबस्त करा, तुम्ही नाडा टाका किंवा त्या ताळा शाळेवरून बाजूला हटवा. पण त्यांना खांबळा लावायला पर्यायी जागा नसेल तर पर्याय जागा म्हणजे आता हे बघा, इथून शाळेच्या पलीकडं प्रत्येक शेतकऱ्याला जागा लागते, बरोबर. लाईट ही शेतकऱ्याची गरज, हे ज्यांनी त्यांनी केलं पाहिजे, बरोबर. समजा पहिली लाईन कशी होती, काय नाही, ती लाईन कुणी चेंज केली, काय झालं, हे आता त्यांनी पाहिलं खांबळे पाहिजे ना. लावायचं काम चालू आहे म्हणायचं. खांबळं सेफ्टिंग झालं, साईड पट्टीचं खांबळं सेफ्टिंग झाल्याच्या नंतर साईड पट्टीच्या आत जो 5 फुटाचा खांबळा आहे तो टोटल खांबळं 10-11 खांबळे होते ते काढले. ते खांबळे काढल्याच्या नंतर त्या दारांना जोळ पाडला. जोर पडल्यामुळं अंगणवाडीवरून आणि पहिल्या पण नाही ना, त्याच्या तो होता तरी करंट आलेला आहे. त्याच्यानंतर आता काही होण्या अगोदर आपण पाऊल उचलले. लाईट बोर्डावाल्यांनी आम्हाला लिखी द्यावा उद्या चालू करायच्या आधी. उद्या येणार आहे ते. उद्या येऊ परवा येऊ, चालू करायच्या आधी आम्हाला त्यांनी लिखी द्यावा का बा काही झालं तर आम्ही याला जबाबदार आम्ही आहोत आणि बिंदात चालू करावं, काहीच अडचण नाही. दादा काय वाटतंय तुम्हाला? नाही नाही, बरोबर. ते नव्हतं तिथून, त्यांनी पडल घेतलेली. वायरी अंगणवाडीवरून साईडला गेली पाहिजे. हा, गेली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं? बदललं पाहिजे अंगणवाडीवर. मग असं काय भीतीचं वातावरण, मुलांना असं करंट उतरल्यामुळे थोडी भीती वाटते. तरी आपण पाहूया अंगणवाडीचे शिक्षक आहेत त्यांना आपण काय बोलूया. MSc बोर्डाकडे काय मागणी करा शेवटची तुम्ही आता काय कधी? हे मुलांसाठी शाळेसाठी धोकेदायकच आहे. इथून हे वायरी पूर्णपणे हटवाव्यात. तरी MCB ऑफिसवाल्यांनी या वायरी पूर्ण अंगणवाडीवरनं हटवाव्यात. असे शिक्षक आहेत त्यांचं म्हणणे आहे. तरी MCB वाल्यांनी हा प्रश्न मार्गी लावा असं त्यांचं म्हणणे आहे. कॅमेरामन नवीन सोनवणे, संतोष, स्टार बुलेटिन न्यूज. Yeah.